गेली का तो काय आहे, नित्य ब्रह्मरूप आहे. चांगदेवाला काय चांगदेव म्हणे काय, आजी धन्य झालो काय, गुरुपुत्र आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. कशाने? फक्त अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी वाणी एक वेळा पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागी नला. एका क्षणात चांगदेव जागा झाला. तसं तुम्हाला आम्हाला ज्याला म्हणजे ज्या अकृतोपास्ती वगैरे पुरुष आहे, ज्यांनी योगाचा निर्विकल्प समाधी प्राप्त केला नाही, किंवा ज्या पुरुषांना भगवंताचा सगुण साकार परमात्म्याचा साक्षात्कार झाला नाही, अशा पुरुषांच्या ठिकाणी त्याला अकृतोपास्ती म्हणतात. आणि ह्या पुरुषांना लवकर आत्मबोध होत नाही. याच्यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागतात. मग अशा प्रकारचा ज्यांनी योगानंदाचा अनुभव घेतला, अशा पुरुषाला ब्रह्मानंद हा काय होतो, लवकर प्राप्त होतो. किंबहुना स्वामी महाराज सांगायचे की हे दोन ही वेदांताचे अधिकार रत्न आहेत. कोणती? की जो सगुण साक्षात्कार झालेला पुरुष किंवा निर्विकल्प अष्टांग योगाचा समाधी प्राप्त झालेला पुरुष, यांना खरी वेदांत विद्या नुसतं तत्वमसी महावाक्याने काय होते, तत्काल फलीभूत होते. याचा अर्थ हा अत्यंत उच्च कोटीचा हा अधिकारी आहे. बाकीच्या लोकांना मात्र अनेक प्रकाराने त्या ग्रंथाचं श्रवण मनन निधिध्यासन वारंवार विचाररूप श्रवण हे वारंवार करावं लागतं. अशा प्रकारची स्थिती. आता बाकीचं नाही, आपला इथं जो विषय चाललाय तो कशासाठी चाललाय, की जेव्हा जिज्ञासू चिंतन करतो तेव्हा त्याने अधिष्ठान कोणतं मानावं, बुद्धी. जीवत्वाचं लक्षण करताना खरं जर पाहिलं तर हे चिंतन त्यांनी करावं. कोणतं? जीवत्व माझं कुठे, बुद्धीमुळं मला जीवत्व आलेले. आता त्याचं बीज तर वेष्टी अज्ञानात आहेत, पण जेव्हा वेष्टी अज्ञानात वरती लीन होते तेव्हा याचा अनुभव घ्यायला काही साधन आहे का? नाही. इतकंच नाही, तुम्ही म्हणाल आताच कोणीतरी बोललं ना, मी सुखाने झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतं. सुखाने झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतं हे जाणतच होतं ना, आहे की नाही? पण हे तिथं कळत होतं का पुन्हा बुद्धीमध्ये आल्यावर कळतंय? बुद्धीमध्ये आलेलंच कळतं. त्यावेळेला वेष्टी अज्ञानाचा विचार करण्यापेक्षा त्या वेष्टी अज्ञानाचं कार्य बुद्धीला ग्रहण धरूनच मुमुक्षु जीवानी चिंतन करावं, असा त्याचा अर्थ. लक्षात आलं ना? हा 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 ते एक तुमचं राहील. हा तर त्या ठिकाणी हे काय म्हणतात, मग हे निधी ध्यासन करताना साधकाला सुद्धा सांगितलंय ना, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करा आणि आत्माकार अंतकरण वृत्तीची स्थिती करा, असंच ना? नाही, ती वृत्ती जी आहे ना अधिष्ठानात लीन होते, पण कधी चांगलं लक्षात घ्या, जर शब्द लक्षात आलं, ज्ञानी पुरुषाची बाधित झालेली अंतकरण वृत्ती, बरोबर आहे ना? ज्ञानी पुरुषाची ज्ञान समकालात बाधित झालेली वृत्ती ही निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेमध्ये किंवा ज्ञानोत्तर पुन्हा पुन्हा केलेला जो आत्माकार वृत्तीचा अभ्यास, त्याच्यामध्ये बाधित झालेली वृत्ती अधिष्ठानात कधी लीन होते तर कधी तिचं उत्थान होतं. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे असं होऊ शकतं. परंतु ती एकदा बाधित झालेली वृत्ती लीन झाली तरी तसंच आहे, आणि ती वृत्तीचं उत्थान झालं तरी तसंच आहे. कारण खऱ्या ज्ञानी पुरुषाचा जो काही निश्चय आहे तो कोणता आहे? समाधी विक्षेप स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. त्या ठिकाणी समाधी सुद्धा अंतकरणाचीच अवस्था आहे आणि विक्षेप सुद्धा अंतकरणाची अवस्था आहे. मग शंकरानंदाने आग्रह धरलाय, त्यांनी विक्षेप टाळून नेहमी समाधीचाच अभ्यास करावा. तत्वज्ञान झाल्यानंतर बोललेत ना. मग तत्वज्ञान झाल्यानंतर आता तत्वज्ञानाची पुन्हा आपण आवृत्ती करावी लागते का? एकदाच होत असतं. आणि ते तर आग्रह करतात. याचा अर्थ तत्वज्ञान होण्याकरता आग्रह करतात का? तत्वज्ञान टिकवावं लागतं काय? का तत्वज्ञान एकदा झालं की झालेलं ज्ञान हे अबाधितच असतं? हा, मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विस्मरण होईल का विपर्यय होईल? झालं तर विस्मरण होईल. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे चिंतन नाही केलं तर विस्मरण होईल का? त्याला लगेच मी देह आहे, मी देह आहे असं म्हणेल तो? म्हणणार नाही. म्हणजे विक्षेप त्याला होईल, बरोबर आहे ना? विपर्यय विस्मरण होईल पण विपर्यय होणार नाही. याला म्हणतात तत्वज्ञान, बरोबर आहे ना? आणि आता शंकरानंद तर वारंवार सांगतात की त्यांनी सारखं काय केलं पाहिजे, भिक्षाटनाशिवाय सगळा व्यवहार जो आहे तो सगळा व्यवहार त्यांनी आत्मस्वरूपाकारच त्याची वृत्ती असली पाहिजे असं आग्रहाने प्रतिपादन करतात. मग आता सांगा, ते तत्वज्ञानासाठी आहे का? नाही. अज्ञान निवृत्त करायचे का? ज्ञान प्राप्त करायचे का? नाही, आहे की नाही? मग ते कशासाठी सांगितलं? अहो, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सांगितलं. शंकरानंद जेव्हा सांगतात तेव्हा कशासाठी सांगतात? जीवन मुक्त होण्यासाठी सांगतात का उरले उपाधी कारणे ते तो वेचिले दर्शने, याच्यासाठी सांगतात, असं समजून घ्या. आणि पंचदशीकार जेव्हा सांगतात की नाही त्या समाधीला काय करतात, किंवा आता हे ग्रंथकार सांगतात त्या समाधीला काय करतात, या ठिकाणी बुद्धी पाहिजे असा आग्रह धरतात. ते कोणासाठी सांगतात?
हा, मुमुक्षूसाठी सांगतात. मुमुक्षूला असं का बरं एवढं जोर देऊन कशासाठी सांगतात? समाधीचा अभ्यास सांगायचा होता ना, आहे की नाही? सुषुप्तीला टाळलं तर समाधी तरी सांगायची होती, समाधी सांगितली नाही. सांगायचे काय त्यांना? हे कशासाठी सांगतात? पंचदशीकार किंवा निश्चलदास स्वामी कैलास महाराज कशासाठी सांगतात? तत्व वा, हे कशासाठी सांगतात? असा जर विभाग करून पाहिला, शंकरानंद बोलले का हां जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सांगतात, आणि निश्चलदासजी बोलले का कशासाठी सांगतात? जीवनमुक्ती दृढ झाली पाहिजे, अगोदर वृत्ती काय झाली पाहिजे? बाधित झाली पाहिजे. तर अगोदर बाद निश्चय दृढ होण्यासाठी सांगतात. समाधी काय पुरुषार्थ नाही, बाद निश्चय हा खरा काय आहे? पुरुषार्थ आहे. जगताची अप्रतीती होणं समाधीमध्ये हा काय पुरुषार्थ नाही, अप्रतीतीचा प्रयत्न केला. समाधी एवढं साधन करायचं आणि समाधी साधायची, आहे की नाही? आणि साधन न करता आम्हाला दररोज समाधीत जातो, म्हणजे रात्री तर जातो जातो, पाठात सुद्धा जातो, आहे की नाही? प्रयत्न वाचून जातो, मग काय त्या समाधीचा पुरुषार्थ आहे? त्यापेक्षा बुद्धी आम्ही काय करा, सतर्क दक्ष बुद्धी करा, आणि आत्मज्ञानाचं जे काही दार्ढ्य आहे ते दृढ करून घ्या, वृत्तीला बाधित करा. वृत्ती बाधित करणं हा पुरुषार्थ आहे. मग आता या ठिकाणी गुरु परंपरा आहे, नमश्री शंकरानंद पंचदशीकार म्हणतात, आहे की नाही? आणि सगळं आपल्याला काय दिसतं? परस्पर विरोध दिसतो. सकाळी शंकरानंदी वाचलं का असं वाटतं निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा, आणि दुपारी पंचदशी असं वाटतं काय करायला पाहिजे? वृत्तीचा बाद निश्चय व्हायला पाहिजे. आहे की नाही? असं जगताचा बाद निश्चय, असं दररोज विचार मंथन चालतंय की नाही? हा, बोला बोला. रामकृष्ण. हा, आता वृत्तीचा बाध करायचा, कसा बाध करायचा हे आता इथे येणार आहे ना, मुख्य समानाधिकरण्य आणि बाध समानाधिकरण्य. जर आता जर सगळं सांगितलं तर लक्षातही येणार नाही. आता जेव्हा बाध समानाधिकरण्य होईल तेव्हा वृत्तीच्या बाधाचं काय स्वरूप आहे हे लगेच लक्षात येईल. वृत्तीचा बाध करायचा म्हणजे खरं बाध म्हणजे काय? प्रतीती काली प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, याला बाध असं म्हणतात. ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. बाध म्हणजे काय? बाध कशाला म्हणतात? दृढ मिथ्यात्व निश्चयाला बाध असं म्हणतात, अप्रतीतीला बाध असं म्हणत नाही. बरोबर ना? मग आता वृत्तीचा बाध करायचा म्हणजेच काय? वृत्त्युपहित चैतन्याच्या ठिकाणी वृत्तीकाली वृत्तीचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, याला म्हणायचं वृत्तीचा बाध. मग आता तो बाध कसा करायचा? हा, त्या वृत्तीनं काय आलं लक्षामध्ये? त्या वृत्तीनं बाध कसा करायचा? जगताचा बाध करायचा आणि स्वतःचा सुद्धा काय करायचा? बाध करायचा. स्वतःचा बाध वृत्तीचा दुसरं कोणी करत असतं का? ती स्वपरिनिर्वाहकत्वाने आपलं बाधित होत असते. स्वपरिनिर्वाहकत्व हे आपल्याला माहीत नाही का? माहीतच आहे, ऐक नाही? पण काय पडतं? चिंतन थोडं कमी पडतं, आहे की नाही? तर आता जरी कमी पडलं असलं तर लवकरच ते आता काय सांगणार आहेत? जीव आणि ब्रह्माची एकता, मुख्य समानाधिकरण्य आणि बाध समानाधिकरण्य लवकरच येणार आहे की नाही? जर आपण इतकं शंका आणि इतका वेळ घातला तर मग ते लवकर येणार नाही, आहे की नाही? लवकर येणार नाही. चिंतन होईल आपलं, पण मग विषय ओळखणार नाही, आहे की नाही? म्हणून सांगतात. कारण ठीक आहे ना, वाचू ना. म्हणजे आपल्याला स्वप्न किंवा जागृत अवस्थेमध्ये बुद्धी असते आणि ती आपल्या कारणामध्ये वेष्टी अज्ञानामध्ये सुषुप्तीमध्ये लीन झालेली असते. तेव्हा खरं वेष्टी अज्ञानाचा आग्रह धरावा का बुद्धीचा आग्रह धरावा? व का दोन्हींचा आग्रह धरू नये? हा, दोन्हींचा आग्रह धरू नये. वेष्टी अज्ञान म्हणलं तरी जाणून घ्यावं की वेष्टी अज्ञानात काय आहे? बीजरूपाने जीव काय बीजरूपाने त्या ठिकाणी आहेच आहे. आणि बुद्धी म्हणलं तर काय जाणून घ्यावं? वेष्टी अज्ञानाची काय आहे ती? हा, वेष्टी अज्ञानाची व्यक्त दशा म्हणजे काय आहे? बुद्धी आहे, किंवा वेष्टी अज्ञानाचा तो परिणाम आहे असं म्हटलं समजून घ्यावं का वाद करीत बसावं? वेष्टी अज्ञान उपाधी करायचं चैतन्याला का बुद्धी उपाधी करायचं? मग जीवाचं लक्षण अव्याप्ती नावाच्या दोषाने एक अव्याप्ती टाळायला गेलं म्हणून वेष्टी अज्ञान केलं तर काय झालं? आणखीन अव्याप्ती झाली. ते एकटं प्राज्ञावर जात नव्हतं, आता तर कोणावर नाही जायला लागलं? विश्वावर नाही, तेजसावर नाही. आणि काय तुम्ही लक्षण करायला बसले? अशा प्रकारचं म्हणू नये. आई 150 किलोमीटर काय झाली माग कशी आली असं नाही म्हणू. काय म्हणावं? पुढं कशी नाही गेली, आहे की नाही? मग त्या दोन भावांसारखं करावं का त्या मूळ त्या जो घेऊन गेला होता त्याच्यासारखीची कल्पना करावी? माहित आहे ना? हा, कोणासारखी कल्पना करावी? आई पुढं का नाही गेली 150 किलोमीटर असं म्हणावं, आहे की नाही? तसं वेष्टी अज्ञान असो नाहीतर बुद्धी असो, दोन्ही जीवाचं लक्षण जातं अशी चिंता करावी. चिंता म्हणजे विचार.
म्हणून तो आज्ञा काय सांगतात, सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंब सहित अज्ञानांचा अंश आहे तो जागृत स्वप्नावस्थेत बुद्धिरूप परिणामास प्राप्त होतो, म्हणून तो अज्ञानांशही चैतन्य प्रतिबिंब सहित असतो असे म्हटले पाहिजे. आणि त्याच अज्ञानांशाचा जागृत स्वप्नावस्थेमध्ये बुद्धिरूप परिणाम होतो आणि त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती होते, व्यष्टी अज्ञानात नाही. आम्ही जे बोललो होतो तर संसार धर्माविषयी चाललाय ना, संसार धर्म कोणाचे आहेत, आम्ही कोणाचे सांगितले, बुद्धीचे आहेत, ऐके नाही. आणि बुद्धीला धरून जीवाचं लक्षण केलं, ते तुम्हाला मान्य झालं नाही. पण आमचा म्हणण्याचा आशय काय होता हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ध्यानी येईल की या ठिकाणी आम्ही बुद्धी संसार धर्म बुद्धीचे का म्हटलो, कारण ते दिसतात कुठं, बुद्धीच्याच ठिकाणी दिसतात. व्यष्टी अज्ञानात त्याचं तुम्हाला भान तरी असतं का, नसतं. मग बुद्धी म्हटलं तर कुठं बिघडलं, हा आमचा बोलण्याचा काय आहे अभिप्राय आहे. म्हणून म्हणतात त्याच अज्ञानांशाचा जागृत स्वप्नावस्थेमध्ये बुद्धिरूप परिणाम होतो आणि त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती होते, व्यष्टी अज्ञानात नाही. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाचे लक्षणात बुद्धी शब्द घातला आहे आणि दोन्ही लक्षणे निरनिराळ्या दृष्टीने बरोबर आहेत. व्यष्टी अज्ञान म्हणा आणि जीवाचं लक्षण करा, बुद्धी म्हणा आणि जीवाचं लक्षण करा, दोन्ही काय आहेत, बरोबरच आहेत. म्हणून कुटस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान असे दोन शब्द विकल्पाने घातले आहेत. आणि ह्याचं तुमच्या लक्षात यावं म्हणून मागं जाऊन तुम्ही पाय, याला म्हणतात सिंहावलोकन न्याय. जसं झालेला काय करायचं, पुन्हा मागं अवलोकन करून पाहायचं. तिथं आता तुम्ही एवढी मोठी शंका ह्या जीव चैतन्याच्या लक्षणात केली, परंतु व्यष्टी अज्ञान आपलं कुटस्थ चैतन्याचं लक्षण सांगताना काय केले आम्ही, बुद्धी अधिष्ठान चैतन्य किंवा व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य अशी केली. याचा अर्थ आम्ही हे दोन्हींनाही मान्यता दिलेलीच होती, परंतु आता जीव चैतन्याच्या लक्षणामध्ये तुम्हाला शंका उपस्थित झाली म्हणून आम्हाला इतका मोठा ओहापोह त्या ठिकाणी करावा लागला. म्हणून कुटस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान असे दोन शब्द विकल्पाने घातले आहेत. मुख्य जीवपणा व्यष्टी अज्ञानात आहे. मुख्य जीवपणा कुठे आहे, व्यष्टी अज्ञानात आहे. मुख्य जीवपणा म्हणजे बीज रूपाने. जर व्यष्टी अज्ञानात जीवपणा नसता तर या ठिकाणी बुद्धीमध्ये तरी आला असता का. मग खरं कारणाला महत्व द्यावं का कार्याला. तुम्ही म्हणा तुम्ही तर सारखं वेगवेगळे बोलत राहता. बोलण्याच्या आम्ही काय म्हणलं अभिप्राय काय आहे एवढं लक्षात घ्या. काय वक्तुर इच्छा तात्पर्य, सांगण्याचे काय तात्पर्य. जेव्हा मुख्यत्व देता तेव्हा काय कोणाला दिलं पाहिजे, कारणाला दिलं पाहिजे. जेव्हा अनुभवाचा विचार करता तेव्हा कोणाला महत्व दिलं पाहिजे, साक्षात घडणाऱ्या कार्याला महत्व दिलं पाहिजे. तेव्हा खरा मुख्य जीवपणा कुठे आहे, व्यष्टी अज्ञानात आहे. आणि सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. पण आपला विचार काय चाललाय, आपण झाले दुःखाने गांजलेलं आहे की नाही, आणि त्याच्या निराकरणाचा उपाय चाललाय. तो उपाय जेव्हा चालतो तेव्हा त्या व्यष्टी अज्ञानाशी काय कर्तव्य आपल्याला आहे, बीज रूपाने. तिथं आपल्याला विचार कशाचा काय केला पाहिजे, बुद्धीचा विचार केला पाहिजे. व्यष्टी अज्ञानाचा परिणाम रूप असणारी जी बुद्धी, त्या बुद्धीचा विचार केला पाहिजे. मुख्य जीवपणा व्यष्टी अज्ञानात आहे. सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. सुखदुःखादी जे धर्म आहेत ते बुद्धी असली तरच आपल्याला प्रतीतीला येतील, का व्यष्टी अज्ञानात प्रतीतीला येतील, सुषुप्तीत प्रतीतीला येणार नाही. म्हणून जीव चैतन्याची दोन्ही तऱ्हेची लक्षणे सांगितली. जीव चैतन्याचं लक्षण करताना दोन्ही सांगितलं, व्यष्टी अज्ञानही घेतलं आणि बुद्धी घेतलं, म्हणजे कोणतीच खटखट राहणार नाही. आतापर्यंत आपल्याला चार आकाशाचे चार प्रकार पाहिले, घटाकाश, मेघाकाश, जलाकाश, महाकाश, आहे की नाही. आणि आता ते चार चैतन्य, त्या चार चैतन्यापैकी किती चैतन्य पाहिले आतापर्यंत, दोन चैतन्य. पहिलं चैतन्य पाहिलं कुटस्थ चैतन्य आणि दुसरं कोणतं पाहिलं, जीव चैतन्य. अशी दोन पाहिली. आता राहिली कोणती, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. त्या ईश्वर चैतन्याचं जे लक्षण आहे ते उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा या गेली का तो काय आहे, नित्य ब्रह्मरूप आहे. चांगदेवाला काय चांगदेव म्हणे काय, आजी धन्य झालो, काय गुरुपुत्र आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. कशाने, फक्त अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी वाणी एक वेळा पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागी नला. एका क्षणात चांगदेव जागा झाला. तसं तुम्हाला आम्हाला ज्याला म्हणजे ज्या अकृतोपास्ती वगैरे पुरुष आहे, ज्यांनी योगाचा निर्विकल्प समाधी प्राप्त केला नाही, किंवा ज्या पुरुषांना भगवंताचा सगुण साकार परमात्म्याचा साक्षात्कार झाला नाही, अशा पुरुषांच्या ठिकाणी त्याला अकृतोपास्ती म्हणतात. आणि ह्या पुरुषांना लवकर आत्मबोध होत नाही.
याच्यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागतात. मग अशा प्रकारचा ज्यांनी योगानंदाचा अनुभव घेतला अशा पुरुषाला ब्रह्मानंद हा काय होतं, लवकर प्राप्त होतो. किंबहुना स्वामी महाराज सांगायचे की हे दोन ही वेदांताचे अधिकार रत्न आहेत. कोणती? की जो सगुण साक्षात्कार झालेला पुरुष किंवा निर्विकल्प अष्टांग योगाचा समाधी प्राप्त झालेला पुरुष यांना खरी वेदांत विद्या नुसतं तत्वमसी महावाक्याने काय होते, तत्काल फलीभूत होते. मग याचा अर्थ हा अत्यंत उच्च कोटीचा हा अधिकारी आहे. बाकीच्या लोकांना मात्र अनेक प्रकाराने त्या ग्रंथाचं श्रवण, मनन, निधिध्यासन, वारंवार विचाररूप श्रवण हे वारंवार करावं लागतं. अशा प्रकारची स्थिती. आता बाकीचं नाही, आपला इथं जो विषय चाललाय तो कशासाठी चाललाय की जेव्हा जिज्ञासू चिंतन करतो तेव्हा त्याने अधिष्ठान कोणतं मानावं, बुद्धी. जीवत्वाचं लक्षण करताना खरं जर पाहिलं तर हे चिंतन त्यांनी करावं. कोणतं? जीवत्व माझं कुठे, बुद्धीमुळं मला जीवत्व आलेले. आता त्याचं बीज तर वेष्टी अज्ञानात आहेत, पण जेव्हा वेष्टी अज्ञानात वरती लीन होते तेव्हा याचा अनुभव घ्यायला काही साधन आहे का? नाही. इतकंच नाही, तुम्ही म्हणाल आताच कोणीतरी बोललं ना, मी सुखाने झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतं. सुखाने झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतं हे जाणतच होतं ना, आहे की नाही? पण हे तिथं कळत होतं का पुन्हा बुद्धीमध्ये आल्यावर कळतंय? बुद्धीमध्ये आलेलंच कळतं. त्यावेळेला वेष्टी अज्ञानाचा विचार करण्यापेक्षा त्या वेष्टी अज्ञानाचं कार्य बुद्धीला ग्रहण धरूनच मुमुक्षु जीवानी चिंतन करावं असा त्याचा अर्थ. लक्षात आलं ना? हा 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 ते एक तुमचं राहील. हां, तर त्या ठिकाणी हे काय म्हणतात, मग हे निधिध्यासन करताना साधकाला सुद्धा सांगितलंय ना, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करा आणि आत्माकार अंतकरण वृत्तीची स्थिती करा, असंच ना? नाही, ती वृत्ती जी आहे ना अधिष्ठानात लीन होते, पण कधी चांगलं लक्षात घ्या, जर शब्द लक्षात आलं, ज्ञानी पुरुषाची बाधित झालेली अंतकरण वृत्ती, बरोबर आहे ना? ज्ञानी पुरुषाची ज्ञान समकालात बाधित झालेली वृत्ती ही निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेमध्ये किंवा ज्ञानोत्तर पुन्हा पुन्हा केलेला जो आत्माकार वृत्तीचा अभ्यास त्याच्यामध्ये बाधित झालेली वृत्ती अधिष्ठानात कधी लीन होते तर कधी तिचं उत्थान होतं. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे असं होऊ शकतं. परंतु ती एकदा बाधित झालेली वृत्ती लीन झाली तरी तसंच आहे आणि ती वृत्तीचं उत्थान झालं तरी तसंच आहे. कारण खऱ्या ज्ञानीपुरुषाचा जो काही निश्चय तो कोणता आहे? समाधी विक्षेप स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. त्या ठिकाणी समाधी सुद्धा अंतकरणाचीच अवस्था आहे आणि विक्षेप सुद्धा अंतकरणाची अवस्था आहे. मग शंकरानंदाने आग्रह धरलाय, त्यांनी विक्षेप टाळून नेहमी समाधीचाच अभ्यास करावा. तत्वज्ञान झाल्यानंतर बोललेत ना. मग तत्वज्ञान झाल्यानंतर आता तत्वज्ञानाची पुन्हा आपण आवृत्ती करावी लागते का? एकदाच होत असतं. आणि ते तर आग्रह करतात, याचा अर्थ तत्वज्ञान होण्याकरता आग्रह करतात का? तत्वज्ञान टिकवावं लागतं काय? का तत्वज्ञान एकदा झालं की झालेलं ज्ञान हे अबाधितच असतं? हा, मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विस्मरण होईल का विपर्यय होईल? झालं तर विस्मरण होईल. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे चिंतन नाही केलं तर विस्मरण होईल का? त्याला लगेच मी देह आहे, मी देह आहे असं म्हणेल तो? म्हणणार नाही. म्हणजे विक्षेप त्याला होईल, बरोबर आहे ना? विपर्यय, विस्मरण होईल पण विपर्यय होणार नाही. याला म्हणतात तत्वज्ञान, बरोबर आहे ना? आणि आता शंकरानंद तर वारंवार सांगतात की त्यांनी सारखं काय केलं पाहिजे, भिक्षाटनाशिवाय सगळा व्यवहार जो आहे तो सगळा व्यवहार त्यांनी आत्मस्वरूपाकारच त्याची वृत्ती असली पाहिजे असं आग्रहाने प्रतिपादन करतात. मग आता सांगा, ते तत्वज्ञानासाठी का? नाही. अज्ञान निवृत्त करायचे का? ज्ञान प्राप्त करायचे का? नाही. आहे की नाही? मग ते कशासाठी सांगितलं? अहो, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सांगितलं. शंकरानंद जेव्हा जेव्हा सांगतात तेव्हा कशासाठी सांगतात? जीवन मुक्त होण्यासाठी सांगतात का उरले उपाधी कारणे ते तो वेचिले दर्शने याच्यासाठी सांगतात? असं समजून घ्या. आणि पंचदशिकार जेव्हा सांगतात की नाही नाही त्या समाधीला काय करतात, किंवा आता हे ग्रंथकार सांगतात त्या समाधीला काय करतात, या ठिकाणी बुद्धी पाहिजे असा आग्रह धरतात. ते कोणासाठी सांगतात? हा, मुमुक्षूसाठी सांगतात. मुमुक्षूला असं का बरं एवढं जोर देऊन कशासाठी सांगतात? समाधीचा अभ्यास सांगायचा होता ना, आहे की नाही? सुषुप्तीला टाळलं तर समाधी तरी सांगायची होती, समाधी सांगितली नाही. सांगायचे काय त्यांना? हे कशासाठी सांगतात? पंचदशिकार किंवा निश्चलदास स्वामी कैलास महाराज कशासाठी सांगतात? तत्व वा, हे कशासाठी सांगतात? असा जर विभाग करून पाहिला, शंकरानंद बोलले का हा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सांगतात, आणि निश्चलदासजी बोलले का कशासाठी सांगतात? जीवनमुक्ती दृढ झाली पाहिजे. अगोदर वृत्ती काय झाली पाहिजे? बाधित झाली पाहिजे. तर अगोदर बाद निश्चय दृढ होण्यासाठी सांगतात. समाधी काय पुरुषार्थ नाही, बाद निश्चय हा खरा काय आहे?
पुरुषार्थ आहे. जगताची अप्रतीती होणं समाधीमध्ये हा काही पुरुषार्थ नाही. अप्रतीतीचा प्रयत्न केला, समाधी एवढं साधन करायचं आणि समाधी साधायची, आहे की नाही. आणि साधन न करता आम्हाला दररोज समाधीत जातो, म्हणजे रात्रीचं जातो पाठात सुद्धा जातो, आहे की नाही. प्रयत्न वाचून जातो, मग काय त्या समाधीचा पुरुषार्थ आहे. त्यापेक्षा बुद्धी आम्ही काय करा, सतर्क दक्ष बुद्धी करा आणि आत्मज्ञानाचं जे काही दार्ढ्य आहे ते दृढ करून घ्या. वृत्तीला बाधित करा. वृत्ती बाधित करणं हा पुरुषार्थ आहे. मग आता या ठिकाणी गुरु परंपरा आहे. नमश्री शंकरानंद पंचदशीकार म्हणतात, आहे की नाही. आणि सगळं आपल्याला काय दिसतं, परस्पर विरोध दिसतो. सकाळी शंकरानंदी वाचलं का असं वाटतं निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा, आणि दुपारी पंचदशी असं वाटतं काय करायला पाहिजे, वृत्तीचा बाद निश्चय व्हायला पाहिजे. आहे की नाही, असं जगताचा बाद निश्चय, असं दररोज विचार मंथन चालतंय की नाही. हा बोला रामकृष्ण. आता वृत्तीचा बात करायचा, कसा बात करायचा हे आता इथे येणार आहे ना, मुख्य समानाधिकरण्य आणि बात समानाधिकरण्य. जर सगळं सांगितलं तर लक्षातही येणार नाही. आता जेव्हा बात समानाधिकरण्य होईल तेव्हा वृत्तीच्या बाधाचं काय स्वरूप आहे हे लगेच लक्षात येईल. वृत्तीचा बात करायचा म्हणजे खरं बात म्हणजे काय, प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, याला बाद असं म्हणतात. ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. बाद म्हणजे काय, बाद कशाला म्हणतात, दृढ मिथ्यात्व निश्चयाला बाद असं म्हणतात. अप्रतीतीला बाद असं म्हणत नाही, बरोबर ना. मग आता वृत्तीचा बाद करायचा म्हणजेच काय, वृत्त्युपहित चैतन्याच्या ठिकाणी वृत्तीकाली वृत्तीचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, याला म्हणायचं वृत्तीचा बाद. मग आता तो बाद कसा करायचा, त्या वृत्तीनं काय आलं लक्षामध्ये, त्या वृत्तीनं बाद कसा करायचा, जगताचा बाद करायचा आणि स्वतःचा सुद्धा काय करायचा, बाद करायचा. स्वतःचा बाद वृत्तीचा दुसरं कोणी करत असतं का, तीच स्वपरिनिर्वाहकत्व आणि आपलं बाधित होत असते. स्वपरिनिर्वाहकत्व हे आपल्याला माहित नाही का, माहीतच आहे की नाही, पण काय पडतं, चिंतन थोडं कमी पडतं, आहे की नाही. तर आता जरी कमी पडलं असलं तर लवकरच ते आता काय सांगणार आहेत, जीव आणि ब्रह्माची एकता, मुख्य समानाधिकरण्य आणि बाद समानाधिकरण्य लवकरच येणार आहे की नाही. जर आपण इतकं शंका आणि इतका वेळ घातला तर मग ते लवकर येणार नाही, आहे की नाही. लवकर येणार नाही, चिंतन होईल आपलं पण मग विषय ओळखणार नाही, आहे की नाही. म्हणून सांगतात, कारण ठीक आहे ना, वाचू ना. म्हणजे आपल्याला स्वप्न किंवा जागृत अवस्थेमध्ये बुद्धी असते आणि तीच आपल्या कारणामध्ये वेष्टी अज्ञानामध्ये सुषुप्तीमध्ये लीन झालेली असते. तेव्हा खरं वेष्टी अज्ञानाचा आग्रह धरावा का बुद्धीचा आग्रह धरावा, का दोन्हींचा आग्रह धरू नये, दोन्हींचा आग्रह धरू नये. वेष्टी अज्ञान म्हणलं तरी जाणून घ्यावं की वेष्टी अज्ञानात काय आहे, बीज रूपाने जीव काय बीज रूपाने त्या ठिकाणी आहेच आहे. आणि बुद्धी म्हटलं तर काय जाणून घ्यावं, वेष्टी अज्ञानाची काय आहे ती, वेष्टी अज्ञानाची व्यक्त दशा म्हणजे काय आहे, बुद्धी आहे, किंवा वेष्टी अज्ञानाचा तो परिणाम आहे, असं म्हटलं समजून घ्यावं का वाद करीत बसावं. वेष्टी अज्ञान उपाधी करायची चैतन्याला का बुद्धी उपाधी करायचं. मग जीवाचं लक्षण अव्याप्ती नावाच्या दोषाने, एक अव्याप्ती टाळायला गेलं म्हणून वेष्टी अज्ञान केलं तर काय झालं, आणखीन अव्याप्ती झाली. ते एकटं प्राज्ञावर जात नव्हतं, आता तर कोणावर नाही जायला लागलं, विश्वावर नाही, तेजसावर नाही, आणि काय तुम्ही लक्षण करायला बसले. अशा प्रकारचं म्हणू नये. आई 150 किलोमीटर काय झाली माग कशी आली असं नाही म्हणू, काय म्हणावं पुढं कशी नाही गेली, आहे की नाही. मग त्या दोन भावांसारखं करावं का त्या मूळ त्या जो घेऊन गेला होता त्याच्यासारखीची कल्पना करावी, माहित आहे ना. कोणासारखी कल्पना करावी, आई पुढं का नाही गेली 150 किलोमीटर असं म्हणावं, आहे की नाही. तसं वेष्टी अज्ञान असो नाहीतर बुद्धी असो, दोन्ही जीवाचं लक्षण जातं, अशी चिंता करावी. चिंता म्हणजे विचार. म्हणून तो आज्ञा काय सांगतात, सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंब सहित अज्ञानांचा अंश आहे तो जागृत स्वप्नावस्थेत बुद्धिरूप परिणामास प्राप्त होतो. म्हणून तो अज्ञानांशही चैतन्य प्रतिबिंब सहित असतो असे म्हटले पाहिजे. आणि त्याच अज्ञानांशाचा जागृत स्वप्नावस्थेमध्ये बुद्धिरूप परिणाम होतो आणि त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती होते, व्यष्टी अज्ञानात नाही. आम्ही जे बोललो होतो तर संसार धर्माविषयी चाललाय ना. संसार धर्म कोणाचे आहे, आम्ही कोणाचे सांगितले, बुद्धीचे आहेत, ऐके नाही. आणि बुद्धीला धरून जीवाचं लक्षण केलं, ते तुम्हाला मान्य झालं नाही. पण आमचा म्हणण्याचा आशय काय होता हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला
चांगल्या प्रकारे ध्यानी येईल की या ठिकाणी आम्ही बुद्धी संसार धर्म बुद्धीचे का म्हटलो, कारण ते दिसतात कुठं, बुद्धीच्याच ठिकाणी दिसतात. व्यष्टी अज्ञानात त्याचं तुम्हाला भान तरी असतं का, नसतं. मग बुद्धी म्हटलं तर कुठं बिघडलं, हा आमचा बोलण्याचा काय आहे अभिप्राय आहे. म्हणून म्हणतात त्याच अज्ञानांशाचा जागृत स्वप्नावस्थेमध्ये बुद्धिरूप परिणाम होतो आणि त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती होते, व्यष्टी अज्ञानात नाही. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाचे लक्षणात बुद्धी शब्द घातला आहे आणि दोन्ही लक्षणे निरनिराळ्या दृष्टीने बरोबर आहेत. व्यष्टी अज्ञान म्हणा आणि जीवाचं लक्षण करा, बुद्धी म्हणा आणि जीवाचं लक्षण करा, दोन्ही काय आहेत, बरोबरच आहेत. म्हणून कुटस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान असे दोन शब्द विकल्पाने घातले आहेत. आणि ह्याचं तुमच्या लक्षात यावं म्हणून मागं जाऊन तुम्ही पाय, याला म्हणतात सिंहावलोकन न्याय. जसं झालेला काय करायचं, पुन्हा मागं अवलोकन करून पाहायचं. तिथं आता तुम्ही एवढी मोठी शंका ह्या जीव चैतन्याच्या लक्षणात केली, परंतु व्यष्टी अज्ञान आपलं कुटस्थ चैतन्याचं लक्षण सांगताना काय केले आम्ही, बुद्धी अधिष्ठान चैतन्य किंवा व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य अशी केली. याचा अर्थ आम्ही हे दोन्ही नाही मान्यता दिलेलीच होती, परंतु आता जीव चैतन्याच्या लक्षणामध्ये तुम्हाला शंका उपस्थित झाली म्हणून आम्हाला इतका मोठा ओहापोह त्या ठिकाणी करावा लागला. म्हणून कुटस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान असे दोन शब्द विकल्पाने घातले आहेत. मुख्य जीवपणा व्यष्टी अज्ञानात आहे. मुख्य जीवपणा कुठे आहे, व्यष्टी अज्ञानात आहे. मुख्य जीवपणा म्हणजे बीज रूपाने. जर व्यष्टी अज्ञानात जीवपणा नसता तर या ठिकाणी बुद्धीमध्ये तरी आला असता का. मग खरं कारणाला महत्व द्यावं का कार्याला. तुम्ही म्हणा तुम्ही तर सारखं वेगवेगळे बोलत राहता. बोलण्याच्या आम्ही काय म्हणलं अभिप्राय काय आहे एवढं लक्षात घ्या. काय वक्तुर इच्छा तात्पर्य, सांगण्याचे काय तात्पर्य. जेव्हा मुख्यत्व देता तेव्हा काय कोणाला दिलं पाहिजे, कारणाला दिलं पाहिजे. जेव्हा अनुभवाचा विचार करता तेव्हा कोणाला महत्व दिलं पाहिजे, साक्षात घडणाऱ्या कार्याला महत्व दिलं पाहिजे. तेव्हा खरा मुख्य जीवपणा कुठे आहे, व्यष्टी अज्ञानात आहे. आणि सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. पण आपला विचार काय चाललाय, आपण झाले दुःखाने गांजलेलं आहे की नाही, आणि त्याच्या निराकरणाचा उपाय चाललाय. तो उपाय जेव्हा चालतो तेव्हा त्या व्यष्टी अज्ञानाशी काय कर्तव्य आपल्याला आहे, बीज रूपाने. तिथं आपल्याला विचार कशाचा काय केला पाहिजे, बुद्धीचा विचार केला पाहिजे. व्यष्टी अज्ञानाचा परिणाम रूप असणारी जी बुद्धी, त्या बुद्धीचा विचार केला पाहिजे. मुख्य जीवपणा व्यष्टी अज्ञानात आहे. सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. सुखदुःखादी जे धर्म आहेत ते बुद्धी असली तरच आपल्याला प्रतीतीला येतील, का व्यष्टी अज्ञानात प्रतीतीला येतील, सुषुप्तीत प्रतीतीला येणार नाही. म्हणून जीव चैतन्याची दोन्ही तऱ्हेची लक्षणे सांगितली. जीव चैतन्याचं लक्षण करताना दोन्ही सांगितलं, व्यष्टी अज्ञानही घेतलं आणि बुद्धी घेतलं, म्हणजे कोणतीच खटखट राहणार नाही. आतापर्यंत आपल्याला चार आकाशाचे चार प्रकार पाहिले, घटाकाश, मेघाकाश, जलाकाश, महाकाश, आहे की नाही. आणि आता ते चार चैतन्य, त्या चार चैतन्यापैकी किती चैतन्य पाहिले आतापर्यंत, दोन चैतन्य. पहिलं चैतन्य पाहिलं कुटस्थ चैतन्य आणि दुसरं कोणतं पाहिलं, जीव चैतन्य. अशी दोन पाहिली. आता राहिली कोणती, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. त्या ईश्वर चैतन्याचं जे लक्षण आहे ते उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. या